नमस्कार. मी दीक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. होप सो तुम्ही बेटरमेंट केलं असेल किंवा रिटेन्शन केलं असेल. तुम्ही कॉलेजला गेले असाल, काय आहे कॉलेज, कशी आहे बघितले असाल. तुम्हाला आवडली असेल कॉलेज तर रिटेन्शन केलं असाल आणि बेटरमेंट केलं असाल जेव्हा तुम्हाला कॉलेज आवडली नसेल तेव्हा. होप सो तुम्हाला काही तुमच्या हिशोबाने तुम्हाला तुमची कॉलेज आवडली असाल. आवडली की नाही तुम्ही सांगा आता. नाही आवडली असेल तर बेटरमेंट करा आणि दुसऱ्या कॉलेजला अप्लाय करा. बरं तर बघा, रिटेन्शनला तुम्हाला काय स्टेटस दाखवताय आणि बेटरमेंटला काय स्टेटस दाखवताय. तुम्ही स्टील कन्फ्युज असाल की काय स्टेटस दाखवताय काय नाही दाखवत. रिटेन्शन केल्यानंतर तुमचं काय होतं. रिटेन्शनला दिल्यानंतर तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन मिळतं. तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावं लागतं. आणि जसं की मुली आहेत, मुलींचं फीस जी आर लागले तसं त्यांची डेव्हलपमेंट फीस द्यावी लागते. मॅक्झिमम कॉलेजला जी आर लागू झाले, काही काही कॉलेजला जी आर लागू झाले नाही, पण जी आर लागू झालेल्या कॉलेजला मॅक्झिमम 10,000 पर्यंत द्यावी लागते डेव्हलपमेंट फीस. आणि मुलांची हाफ फीस, त्यांना स्कॉलरशिप असते. तर बघा, आजच्या व्हिडिओला आपण बघूया रिटेन्शन केल्यानंतर काय स्टेटस दाखवतात. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल राईट साईडला काय दाखवतंय रिटेन्शन मध्ये. रिटेन्शन मध्ये काय, तुम्हाला आधी तुमचे फोटोज, डॉक्युमेंट सगळं द्यावं लागतं. आणि रिटेन्शनला स्टेटस तुम्हाला अशी एक कॉपी म्हणून मिळतंय. रिटेन्शन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरावा लागतं रिटेन्शनचा. आणि त्यानंतर तुमचं स्टेटस म्हणजे काय, आधी तुमचं डेट आणि स्टेटस, तुम्ही कोणत्या डेटला गेले ते दाखवतंय. आणि स्टेटस कोणतं, आधी जॉईन, मग रिटेन, मग कॅन्सल. तुम्ही जॉईन केली की नाही कॉलेजला, रिटेन केलंय की कॅन्सल केलंय. कॅन्सल केलंय म्हणजे तुम्ही काउन्सिलिंगच्या बाहेर निघाले. रिटेन केलंय म्हणजे तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन दिलंय. आणि तुम्ही जॉईन म्हणजे फक्त बेटरमेंटला गेलेत तुम्ही, असं समजले जाते. तर रिटेन्शनच्या वेळेस तुम्ही गेले तर तुम्हाला स्टेटस काय दाखवतात. तुम्ही जॉईन केलंय, कॉलेजला भेट दिली म्हणून तुम्हाला यस दाखवेल, स्टेटस यस दाखवतं. आणि तुमची तारीख, जशी तुम्ही आज गेलेत तर आजची तारीख दाखवेल, उद्या गेलेत तर उद्याची तारीख दाखवेल. जॉईनचं स्टेटस एस दाखवेल. आणि तुमचं रिटेनच्या जागी पण काय दाखवेल, यस दाखवेल. कारण तुम्ही रिटेन केलंय, त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलंय, तर तुम्हाला रिटेन दाखवता येईल. आणि कॅन्सलच्या जागी नो दाखवेल. असं तुमचा रिटेन्शनचा स्टेटस असतो. आणि सेकंड म्हणजे बेटरमेंटचं स्टेटस बघा. आता तुम्हाला राईट साईडलाच बेटरमेंटचं दाखवेल स्टेटस काय असतं. तसंच आधी डेट, स्टेटस, मग त्यानंतर तुम्हाला जॉईन केले की नाही, रिटेन केले की नाही आणि कॅन्सल केले की नाही. आता तुम्ही जॉईन केलंय फक्त म्हणजे बेटरमेंट टाकलंय, कॉलेजला भेट दिली, तर फक्त तुम्ही जॉईन केले कॉलेजला, तर ते फक्त काय दाखवणार, जॉईंटला यस दाखवणार. बाकी रिटेन आणि कॅन्सलला नो नो दाखवणार. आणि तुम्ही ज्या डेटला गेलात त्या डेटला. बाकी तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल स्टुडंटचं ते रिटेन आणि बेटरमेंटचे दोघांचे इन्फॉर्मेशन आहे, दोघांचे फॉर्मेट आहे. फक्त आम्ही इन्फॉर्मेशन ब्लर केली आहे कारण ते पर्सनल असतात, ते पर्सनल दाखवता येईना. त्यामुळे आपण फक्त स्टेटस आणि सगळं दाखवलेलं आहे, फक्त इन्फॉर्मेशन सोडून. बाकी तुम्ही बघा, तुम्ही काय स्टेटस दाखवलाय. तुम्ही बेटरमेंट केलंय तर तुम्ही काय स्टेटस दाखवताय तुम्हाला, आणि रिटेन्शन केलंय तर तुम्हाला कोणतं स्टेटस दाखवताय. तर हे बघा, आता तुम्ही बेटरमेंट केले किंवा रिटेन्शन केले. डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट म्हणजे काय असतं, त्या खाली सगळे तुम्ही फॉर्म भरले, तुम्ही डॉक्युमेंट्स दिले, बेटरमेंट केले किंवा रिटेन्शन केले तुम्ही, त्याच्या खाली काय लिहिलं असतं, डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट म्हणजे स्टुडंटचं, जे स्टुडंटनी डिक्लेअर केलंय. बघा, बेटरमेंट केले तर तुम्हाला काय देतं डिक्लेरेशन मध्ये, तिथे काय लिहिलं असतं की आय एम फुल्ली अवेअर, आय एम जॉईंट कॉलेज, म्हणजे तुम्हाला जी अलॉटेड कॉलेज आहे, तुम्ही त्या कॉलेजला जॉईन झाले, तुम्ही बघितले ते कॉलेजला जाऊन, आणि तुम्ही बेटरमेंट केलंय ते लिहून येतंय, सगळं ऑथॉरिटीच्या समोर केलंय म्हणून. आणि रिटेन्शन मध्ये काय असतं, रिटेन्शन मध्ये तुमचं, आम्ही जॉईन केले कॉलेजला, रिटेन्शन भरलंय, आम्ही आमच्या पॅरेंट्सला कन्सल्ट केलंय, सगळं ऑथॉरिटीच्या समोर आम्ही ऍडमिशन केलंय, असं लिहून येत असतं. आणि त्यानंतर बघा,
तर तुम्ही बेटरमेंट केले किंवा रिटेन्शन केले, तिथे तुम्ही डॉक्युमेंट्स कोणते नेले, ते कोणते असतात, आणि तुम्हाला कोणत्या कॉलेजला सबमिट करावं लागतं. तर बघा, ID प्रूफ मध्ये तुम्ही पॅन कार्ड किंवा तुमचं आधार कार्ड किंवा तुमची पासपोर्ट असतं. पासपोर्ट सगळ्यांकडे नसतं, त्यामुळे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड असतं. त्यांची एखादी झेरॉक्स, स्पेशली तर तुम्ही आधार कार्ड घेऊन जा, त्याची एक झेरॉक्स, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमची, डोमेशियल, आणि मग त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट, तुमचं जन्माचा दाखला घेऊन जावा. मग SSC ची मार्कशीट, म्हणजे त्यांची मार्कशीट, तुमची येलो वाली मार्कशीट आणि तुमची पिंक वाली मार्कशीट, दोन डिफरंट आहे सनद आणि मार्कशीट मध्ये. सनद मध्ये तुमची बर्थ डेट लिहिलेली असते आणि मार्कशीट मध्ये तुमची बर्थ डेट नसते. तर तुम्हाला दोघं घेऊन जायचे आहेत, SHE ची सनद आणि SHE ची मार्कशीट सुद्धा, म्हणजे 10th मार्कशीट आणि 10th सनद. मग HSC, बघा HSC म्हणजे काय, 12th ची मार्कशीट आणि 12th सनद, दोघं ब्लू आणि ग्रीन कलरची शीट मार्कशीट. मग त्यानंतर तुमचं CETचं स्कोर कार्ड, नर्सिंगचं, तुम्हाला किती मार्क्स पडले, काय पडले, तुम्हाला स्कोर किती आहे ते बघायसाठी तुम्हाला स्कोर कार्ड. मग त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन लेटर, जे की तुम्ही CET सेल वेबसाईट वरून डाउनलोड केले असेल, तुम्ही त्या कॉलेजला अलॉट झालेत म्हणून तुम्हाला सिलेक्शन लेटर येतं. ते सिलेक्शन लेटर तुम्ही एक प्रिंट घेऊन जा किंवा एक एक्स्ट्राची ठेवा, तुम्हाला जेणेकरून नेक्स्ट टाइम कामात येईल. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, आता जे स्टुडंट कॅटेगरीचे आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट, त्यांची कास्ट व्हॅलिडिटी. मग आता तुम्ही नीट दिले असाल किंवा तुमचं जी हे नर्सिंगचं आहे त्याचं ऍडमिट कार्ड, मग त्याची MSc CETच्या ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म, जे की तुम्ही आताच आहे लेटेस्ट, म्हणजे जे तुम्ही काउन्सिलिंगला टाकले ते वाला फॉर्म आणि ऍडमिट कार्ड, जे की तुम्ही एक्झामला घेऊन गेलेत, तो वाला ऍडमिट कार्ड. मग राहिलंच म्हणजे जे स्टुडंट आहे कॅटेगरीचे, त्याला NCL म्हणजे काय, आम्ही मागल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. NCL म्हणजे काय, डॉक्युमेंट सगळे सांगितलेत मागल्या व्हिडिओला. NCL म्हणजे काय, नॉन क्रिमिलियर, जे की 26 पर्यंत व्हॅलिड पाहिजे तुम्हाला. त्याच्या आधी पण असेल तर चालते, पण 26 पर्यंत कन्सिडर केली जाते, ठीक आहे. मग त्यानंतर तुमची EWS असेल, आता जे EWS मध्ये येतात ते स्टुडंटला EWS सर्टिफिकेट. सेकंड म्हणजे SEBC चे स्टुडंट, त्यांच्याकडे त्यांचं सर्टिफिकेट हवंय, SCBC चं सर्टिफिकेट घेऊन जाताना. जसे आता तुमचं कॉलेजला तुम्ही गेले ते हे सगळे डॉक्युमेंट्स हवेत. अजून म्हणलं तर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे आता तुम्ही 12th पास आउट झाले किंवा आधी झाले, त्याची लिव्हिंग सर्टिफिकेट, त्या कॉलेजची त्या स्कूलची लिव्हिंग सर्टिफिकेट. मग आता जसे की तुमचे गॅप आहे 1 वर्षाचं 2 वर्षाचं, तर तुम्ही ऑनलाईन किंवा पंचायत समिती नगर परिषदला जाऊन तुम्ही बॉन्ड घ्या, 100 रुपयाचा किंवा त्यापेक्षा जास्तीचा बॉन्ड येतं, आणि त्याला सेतू करून घ्यावा, म्हणजे ऑनलाईन करून घ्यावा. तुम्ही 1 वर्षाचे दिले गॅप तर 1 वर्षाचे लिहून घ्या, 2 वर्षाचे दिले तर 2 वर्षाचे लिहून घ्या. आणि जसं तुम्ही 18 वर्षाचे आहात, तर 18 वर्षाचे आहात म्हणजे तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल आहात, आणि तुम्ही 18 वर्षापेक्षा खाली असाल तर तुमच्या पॅरेंट्सचे सिग्नेचर किंवा त्यांचे आधार कार्ड वगैरे लागणार. बाकी तर तुम्ही 18+ असाल तर मग तुमचा आधार कार्ड आणि तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात. मग एखादं स्टुडंट डिसॅबिलिटीचं असतं, डिसॅबिलिटी म्हणजे अपंगत्व, PWD सर्टिफिकेट असतं त्यांना. PWD सर्टिफिकेट म्हणजे अपंगाचं सर्टिफिकेट असतं, जे की अप्लिकेबल आहेत डिसॅबिलिटीला, ज्यांचे पर्सेंटाईल आहेत डिसॅबिलिटीचे आणि ज्यांचं सर्टिफिकेट बनलंय ते डिसॅबिलिटीची सर्टिफिकेट ते घेऊन जाऊ शकता. मग म्हटलं तर मेडिकल सर्टिफिकेट अनेक्स्टर H, तुमचं MBBS डॉक्टरचं, त्यांची सही आणि सिक्का. मग राहिलं तर काय, इन्कम, तुमची 1 वर्षाची इन्कम सुद्धा घेऊन जावी. इन्कमची एक झेरॉक्स घेऊन न गेले तर चालता, पण इन्कम ओरिजिनल असावी. हे सगळं तुम्हाला ऍडमिशन असताना घेऊन जायचं. आता तुम्ही रिटेन्शन करा किंवा बेटरमेंट करा, तुम्हाला घेऊन जायचे असतं हे सगळे डॉक्युमेंट. आठवणीने सगळ्यांनी एकदा रिचेक करून सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जावेत.
कॉलेजला जाताना, अलॉट झालेल्या कॉलेजला, हे सगळं जेव्हा तुम्ही आता बेटरमेंटला जायचंय तर तुम्हाला जॉईन झालेल्या कॉलेजला, आता जसे तुम्ही त्या कॉलेजला गेलेत आणि तुम्हाला आवडली नाही कॉलेज, तर त्या कॉलेजला जावं, त्यांना बोलावं की बेटरमेंट टाकायचंय. तर ते बेटरमेंटचं फॉर्म देतात, ते तुम्ही बेटरमेंटचं फॉर्म भरा, हे सगळे डॉक्युमेंट्स जमा करा. ते सगळे डॉक्युमेंट्स ते कॉलेजवाले म्हणजे आपल्याकडे ठेवून घेतात. कारण जेव्हापर्यंत आता तुम्हाला सेकंड राऊंडला सेकंड कॉलेज लागत नाही तेव्हापर्यंत ते परत देत नाही. कारण जेव्हापर्यंत सेकंड कॉलेज लागलं नाही तेव्हापर्यंत ते स्वतः ठेवतात, आणि सेकंड कॉलेज राऊंडला कॉलेज लागलं नाही तर ते त्याच कॉलेजला तुम्हाला जावं लागतं, फर्स्ट कॉलेजला. त्यामुळे ते लोक तेव्हापर्यंत देत नाही जेव्हापर्यंत तुमचं सेकंड राऊंड नाही लागत आणि सेकंड कॉलेज अलॉट नाही होत. बेटरमेंटला ते सगळं डॉक्युमेंट्स ठेवून घेतात, आणि तुम्हाला सेकंड राऊंडला सेकंड कॉलेज लागलं की तुम्हाला परत त्या कॉलेजला जाऊन आपलं परत डीडी सगळं डॉक्युमेंट्स, आता ते तुम्हाला ऑलरेडी तर सांगितलेच असणार की डीडी कितीची करायची, तुम्ही कॉन्टॅक्ट केले असाल तर डीडी डेव्हलपमेंट फीसची किती द्यायची, ते तुम्हाला डीडी इव्हन सगळे डॉक्युमेंट सगळं रिचेक करून सगळं घ्यायचे परत. आणि जेव्हापर्यंत मग सेकंड कॉलेजला जायचे तर सेकंड कॉलेजला जाताना परत सिलेक्शन लेटर डाउनलोड करायच्या, कारण सेकंड राऊंडचं सेकंड वेगळं येतं, आणि फर्स्ट राऊंडचं जे कॉलेज असतं ना सिलेक्शन लेटरला, ते सुद्धा तिथे लिहिलं असतं, पण जेव्हा तुम्हाला सेकंड राऊंडचं सेकंड कॉलेज लागतं ते पण तिथे मेन्शन असतं. तर ते अजून परत एकदा डाउनलोड करायची. ते परत डाउनलोड केल्यावर की सगळे डॉक्युमेंट्स घेऊन नेक्स्ट कॉलेजला जायचं. आणि हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते रिचेक करून घ्यायचे जेव्हा परत घेताना, कारण कधी कधी आपले डॉक्युमेंट्स राहून जातात कॉलेजला आणि आपल्याला माहितीच नसतं. त्यामुळे सगळं हे डॉक्युमेंट्स घेऊन जा, आणि बेटरमेंट रिटेन्शन आता जे करायचे तुम्ही करा. तुमच्या हिशोबाने आता तुम्हाला कॉलेज आवडली की नाही ते तुम्ही बघा, एकदा जाऊन बघा, विजिट करा कॉलेजला. आता हे सगळं तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आमच्या ग्रुपचं लिंक आहे डिस्क्रिप्शनला. तर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला नर्सिंग बद्दल काही पण डाऊट असेल, काही इश्यू असेल जे तुम्हाला समजलं नसेल किंवा तुम्हाला अजून माहिती हवी असेल, तर आमच्या ग्रुपला जॉईंट व्हा. आम्ही तुम्हाला सगळे हेल्प करू आणि तुम्हाला पूर्ण रिस्पॉन्स करू. आणि तुम्हाला कमेंट करायची आहे तर कमेंट ओपन आहे, तुम्ही काही पण विचारू शकता, आम्ही तुम्हाला रिप्लाय करणार आहोत. धन्यवाद.